अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथास्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि चांगदेव 65 भक्तांना सादर वंदन. आपण भागवताचा एवढा मोठा महासागर, त्यातल्या एका थेंबाचं प्राशन केलं. 10वा स्कंद आपल्याला आवडलेला असावा, त्याच्याबद्दल बोलायला खरं थोडीशी संधी द्यायला पाहिजे होती. बघूया, थोडं झाल्यानंतर बोलू, 5-10 मिनटं कुणाला इच्छा असेल तर. आपण आता 16वी ओवी पाहतोय. 61 मधल्या 65 मधल्या 16 ओव्या जवळजवळ आपल्या होत आल्यात. 16वी ओवी परत एकदा म्हणते. थोडंसं विवेचन झालेलं आहे, पण उरलेलं पुन्हा करूयात थोडं. न लिंपता सुख दुःख, न लिंपता सुख दुःख, येणे आकारे क्षोभोनी नावेक. येणे आकारे क्षोभोनी नावेक, होय आपणिया सन्मुख आपणची जो. होय आपणिया सन्मुख आपणची जो. काय सांगितलंय की सुख आणि दुःख याचा लेप न लागता विश्वाच्या आकारात जो जीवनमुक्त असतो, त्या परिणामास तो प्राप्त होतो. आणि जो आपल्यासमोर आपणच झाला आहे, त्याला जग प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे, तसा आत्मा नाही. जग हे त्याच्या ज्ञानाचा विषय होते, पण आत्मा काही त्याच्या ज्ञानाचा विषय होत नाही. आता आपणच भगवद्गीता शिकलेली आहे. त्या दिवशी सांगितलेलं होतं मी की त्याला कुठलाच लेप नाही आहे, त्याला कुठल्याच याच्यात तो अडकत नाही. पण एकदा ज्ञान झालं की तुकोबा आपलं ज्ञानदेव जसं म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी घाली मन. खरं म्हणजे हरी एकच आहे. आत्मा जीव शिव हे दोन्ही सेमच आहेत, समच आहेत, सारखेच आहेत. इथं मला आता सेम शब्द आला, पण म्हणजे डोक्यात आलं की इंग्रजी आणि मराठी किंवा संस्कृतचं थोडंसं साम्य आहे. ते सेम आणि सम हे जवळजवळचं आले. आता याची चांगदेवांना या तत्वाची जाणीव नव्हती, माहिती नव्हती, आणि म्हणून त्यांना या 16व्या ओवीतून हा उपदेश केलेला आहे. परवा आपण पाहिलेलं होतं की काही गोष्टी आपल्याला सुखकारक वाटतात, म्हणजे मनाला अनुकूल असणाऱ्या गोष्टी सुखकर वाटतात, आणि मनाला प्रतिकूल वाटणाऱ्या गोष्टी दुःखदायक वाटतात. तसंच आत्मा सगळंच काही बनलेलं आहे, तोच द्रष्टा आहे, तोच दृश्यही आहे, हे आत्मज्ञानी माणसाला कळतं. अज्ञानी माणसाला ते पटत नाही. हे सगळं दृश्य हे वेगळं आहे,
आणि बघणारा बी वेगळा आहे, असं आपण त्याच्यामध्ये भिन्नता किंवा वेगळे द्वैधी भाव हा तिथं दिसत असतो. आता आरशातलं मुख किंवा आता आपण जे रोज ह्या मोबाईलचा वापर करतो याच्यामध्ये सुद्धा माझं मुख मला दिसतंच आहे, तुमचंही तुम्हाला दिसत असेल. मग आपल्याला दोन मुख आहेत का हो? आपलं एकच मुख आहे की नाही? आरसा ही फक्त उपाधी आहे किंवा हा मोबाईल हे उपाधी आहे आणि त्या उपाधीमुळं आपल्याला ही दोन मुखं दिसत आहेत. तसंच अविद्येच्या उपाधीमुळं परमात्म्यानं हे जगत आणि विश्व हे दृश्य केलेलं आहे. पण द्रष्टाही तोच आहे आणि दृश्यही तोच आहे. सगळा एकमेव आहे, पण आपल्याला मात्र जग वेगळं वाटतंय आणि तो आत्मा वेगळा वाटतोय. म्हणजे हे ज्ञानदेव सांगदेवांना पटवून देत आहेत. आता विश्वाच्या आकारानं नावेक म्हणजे क्षणभर तोच दृश्य होतो आणि तो क्षोभला म्हणजे विस्तार पावतो. आत्ता तोच विषय दासबोधातही झालेला आहे. कौस्तुभ स्वामींनी हेच सांगितलं की त्या मायेच्या पसाऱ्यामुळं किंवा मायेमुळं तो खरा एक होता, पण त्याला बहुश्याम अशी स्फूर्ती झाली, असं स्फुरण झालं आणि म्हणून तो हे दृश्य बनलेलं. आता दृश्य मावळल्यावर द्रष्टुत्वही मावळतं, कारण त्याच्यातला भेदच संपला ना. योगामध्ये एक सूत्र आहे, तदा द्रष्टुस्वरूपे अवस्थानम. म्हणजे हे दृश्य हळूहळू संपून जातं आणि मग तिथं द्रष्टुत्वही संपतं. आपण जर सगळे झालो, आपण जर प्रत्येकामध्ये असू, तर आपण आणि ते दृश्य आता वेगळं राहणार नाही आहे. म्हणून संत एकनाथ म्हणतात बघा, महाराज छान म्हणतात अभंगात, आत्मा केवळ एकला एक, आत्मा केवळ एकला एक, तेथे सुख दुःख कैसे, तेथे सुख दुःख कैसे. आत्मा सुख दुःखा वेगळा, आत्मा सुख दुःखा वेगळा, हे तो न कळे कळात वाचितयाची, हे तो न कळे कळाते यातयाची. म्हणे जनार्दनाचा एका, म्हणे जनार्दनाचा एका, आत्मा देखा सर्व घटी, आत्मा देखा सर्व घटी. आता बघा, पाहो गेलो देवा लागी. अजून एका ठिकाणी ते म्हणत आहेत, पाहो गेलो देवा लागी, देवरूप झालो अंगी. म्हणून समर्थ पण म्हणतात ना, देव पाहावयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो. म्हणजे देव पाहायला गेलो तर मीच देव झालो, म्हणजे दोन्हीमधला भेद संपला. तसंच इथं सांगतायत एकनाथ सुद्धा की देवाला पाहायला गेलो तर देवरूपच होऊन गेलो. आता मी तू पणा ठाव, उरला नाही अवघा देव. मी तूपणाची बोळवणच झालेली आहे, मी तूपणा संपलेला आहे आणि म्हणून फक्त उरला काय तर अवघा देवच उरलेला आहे. सुवर्णाची झाली लेणी, जी आपण उदाहरणं पाहिली ती त्यांनी एका अभंगात सांगितली. सुवर्णाची झाली लेणी, देव झाला जगपणी. सुवर्णाची जशी लेणी करतो तसं हे देव जगरूपानं झालेलं आहे. घटी मृत्तिका वर्तत, जगी देव तैसा व्याप्त. आता घटामध्ये जशी मृत्तिका माती सगळी व्यापून राहिलेली आहे, तसाच देव या सगळ्या जगामध्ये व्यापून राहिलेलं. एकानेक जनार्दन, एका जडला देवपणे. आणि महा एकमेव, एकानेक म्हणजे एक असून अनेक असा हा जनार्दन आहे आणि हा एका जडला देवपणे. आता हा एकासुद्धा त्या देवपणातच जडून गेला, म्हणजे एकरूप झाला. परमात्माच विश्वाच्या आकारानं प्रसृत होऊन आपणच आपल्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो, वा काय सुंदर नटून राहिलो ना मी. तसं आत्ता मुली वगैरे नटून येतात. आत्ताच आमची एक छोटीशी मैत्रीण म्हणू किंवा शेजारची नात म्हणू आली आणि म्हणे छान नटून आली होती. तर म्हणे आज माझा वाढदिवस आहे, काकू या बरं का. तर स्वतःच आणि परत आपणच म्हणतो ना, बघा मी आज छान दिसते की नाही, आज माझा वाढदिवस आहे. तसा भगवंत म्हणतोय की काय सुंदर नटून राहिलो आहे मी. आता या दृश्याचं दृश्य होणं, द्रष्टुत्वाचं द्रष्टा होणं, हे कसं चालतं ते पुढच्या ओवीमध्ये सांगतात. पुढची ओवी बघूया, 17वी.
तया नाव दृश्याचे होणे, संवित्ती द्रष्टुत्वा आणि जे लेणे तेणे, बिंबाबिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचे नी. तया नाव दृश्याचे होणे, तेणे संवित्ती द्रष्टत्वा आणि जे, आणि प्रतिबिंबाचे नि झालेपणे बिंबाबिंबत्व, तेवी आपणची आपुला पोटी. पुढची आहे ती 18वी आहे. तर याचंच नाव ज्ञानरूप परमात्म्याला ती जी अविद्या आहे ती द्रष्टुत्व भावाला आणते. खरा तो वेगळा नाही, तो बघणारा आणि ते बघणं एकच आहे सगळं. त्याच्यासाठी उदाहरण नेहमी देतात. आरशातील जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबामुळं पाहणाऱ्याच्या मुखाला बिंबत्व भाव प्राप्त होतो. म्हणजे आपण जो आहोत, आपलं जे मुख आहे त्याला बिंब म्हणायचं, आणि आरशामध्ये जे दिसते ते प्रतिबिंब म्हणायचं. म्हणजे सारखंच पण दुसरं आपल्याला ते जाणवत असतं. खरं म्हणजे आपण एकच आहोत की नाही, आपल्याला एकच मुख आहे, पण ते असं आरशात पाहिल्यानंतर भिन्न दिसतं. तसंच हे भगवंताचं रूप, भगवंत आणि जग हे आपल्याला वेगळं जाणवतं किंवा वेगळंच दिसतं. द्रष्टा आणि दृश्य हे एकत्वानं असतं खरं म्हणजे. हे 16व्या ओवीत सांगितलं. पण दृश्याचा व्यवहार असताना त्याचं द्रष्टुत्व हे संवित्तीला बहाल करतं. म्हणजे त्याच्या सत्तेनं संवित्तीच द्रष्टा बनतं आणि दृश्याचा व्यवहार पूर्ण करतं. म्हणजे प्रतिबिंबाच्या रूपानं असणारी संवित्ती म्हणजे ज्ञानशक्ती ही त्याच्या सत्तेनं बिंबत्व प्राप्त करून घेते आणि जगातास दृश्य सन्मुख करते. जसं प्रतिबिंब आपल्याला दिसतंय तसं हे जग दिसायला लागतं. आणि जोपर्यंत ही देहसंगती आहे, देह तादात्म्य सुटत नाही, तोपर्यंत बिंब आणि प्रतिबिंब याचा निश्चय होत नाही. श्रीपाद बाबा म्हणतात की सर्व जग प्रतिबिंबाला भाळलं आहे, म्हणून त्यांना बिंबाचा निश्चय होत नाही. आजच बघा, आजची मनाचे श्लोक जर तुम्ही ऐकला असेल तर समर्थांनी असे अनेक शिष्य तयार केले किंवा त्यांच्याकडे आले. अगदी अज्ञानी अडाणीसुद्धा तो धनगर, त्याला खरी बायका पोरांची भ्रांत असते, खायला काय द्यावं असा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याला वाटतं की हे उपदेश देत आहेत म्हणजे काहीतरी धान्य देत आहेत, काही खायला प्यायला देत आहेत, म्हणून तो त्यांच्याकडे येतो आणि त्यांना म्हणतो मला पोटभर उपदेश द्या. तर ते म्हणतात आधी तू माझं ऐकशील का, आधी ते कर. तो म्हणतो ठीक आहे, अगोदर तुमचं सांगा, मग मी माझं हे करतो. आणि ते म्हणतात एक गोष्ट कर, मनाचं ऐकू नकोस. एवढा एक त्यांना 3 शब्द, म्हणजे त्याला त्रिपदा गायत्री शब्द जसा मंत्र आहे 3 पदामध्ये, तसा इथे त्रिपदा गायत्रीसारखा हा मंत्र दिला आणि समर्थ निघून गेले. 7 दिवस तो तशाच भावनेत राहिला की मनाचं ऐकायचं नाही. किती आले असतील हो, लाखो विचार आले असतील, पण नाही ऐकायचं म्हणायचं ठरवलं त्यानं. आणि तो आत्ता जे ह्यांनी सांगितलेलं आहे की देह भावाच्या पलीकडे गेला तो. त्याला बायका, मुलं, संसार, पोरं काही आठवेन असं झालं. साक्षात राम त्याच्या अंतःचक्षूसमोर उभे ठाकले, तरीसुद्धा त्याला असं वाटलं की हे काहीतरी म्हणजे आपण आपल्या निश्चयापासून बाजूला होऊ, म्हणून त्यानं तेही डोळे उघडून पाहिलेलं नाही. आणि समर्थ जेव्हा आले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, तेव्हा तो ताळ्यावर आला. म्हणजे एक धनगरसुद्धा ही अवस्था प्राप्त करू शकतो. सहज मला आत्ता याच्याशी ते अगदी साम्य वाटलं त्या उदाहरणाचं. आणि तो म्हणला, त्याला सगळं विसरला, तो सगळं दुःख विसरला, मुलाबाळांचं दुःख विसरला, संसार विसरला. पण पुन्हा त्याला ताळ्यावर आणल्यानंतर समर्थांनी त्या गावची पाटीलकी दिलेली आहे किंवा तेवढ्या त्या भागाची पाटीलकी द्यायला शिवरायांना सांगितलं. म्हणजे त्यानं काही अगदी लगेच सगळं सोडून राहावं असं नाही आहे, पण आपल्या मनामध्ये हा जो विकल्प आहे, देहबुद्धी जी आहे ती हळूहळू
फक्त भगवंताशी जर आपण हे लावलं, चित्त लावलं, तर हे सगळे भाव आपले कमी होतील. आता याचंच नाव, ज्याला संवित्ती म्हणतात, त्याला ज्ञानस्वरूप परमात्मा, ती अविद्या द्रष्टृत्व भावाला आणते. म्हणजे परमात्म्याला आपण अविद्येमुळं दिसणारा किंवा द्रष्टृत्व भावाला आणून पोचवतो. म्हणजे आरशातील प्रतिबिंबामुळं पाहणाऱ्याच्या मुखाला बिंबत्व प्राप्त होतं, तसं ते भगवंताला द्रष्टृत्व प्राप्त होतं. आता या ओवीत ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की हा परमात्माच या जगाच्या रूपानं दृश्य बनलेला आहे. दृश्य आहे म्हणून तो द्रष्टाही तोच आहे, पाहणाराही तोच आहे. आता दृश्य मावळलं म्हणजे द्रष्टेपणही मावळलं. आता जसं सूर्य मावळल्यानंतर अंधारात हे जगाचं नानाविध रूप लुप्त होतं की नाही, सगळं काळं ठिक्कर होऊन जातं. त्याप्रमाणे जगाचा भास लुप्त झाला की द्रष्टृत्वही लोपतं. आपण रात्रीच्या वेळी एकटेच पायी चाललेलं असतो आणि त्यावेळेला मग रस्त्यातले काटे कुटे, दगड धोंडे, जीव जंतू सगळं असूनही आपल्याला काहीच दिसत नाही, कारण प्रकाश नाही आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान. तात्पर्य, प्रकाशामुळं द्रष्टृत्व येतं. प्रकाश नाही तर दृश्यही नाही. त्याचप्रमाणे आत्म्याच्या ज्ञानप्रकाशाने म्हणजे संवित्तीने जगाचं दृश्य निर्माण झालेलं आहे. किंबहुना तो आत्माच दृश्य बनलेला आहे आणि तोच द्रष्टाही बनला आहे. ज्ञानोबांनी 9व्या अध्यायात म्हटलेलं आहे बघा, माझे या विस्तारलेपणाचे निनावे, हे जगचिनो हे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. दूध मुरवण म्हणतात बघा, म्हणून आम्हाला लहानपणी आठवायचं. खेड्यात मुली यायच्या शेजारी पाजारच्या, म्हणायच्या मुरवण मागितले, म्हणजे दुधाला दह्याचं मुरवण घातलं की दही बनतं. तर ते खरं दूधच मुरलं की काय होतं, दही घडतं. आत्ता बघा त्यांनी ते सांगितलं की या विश्वामध्ये, हे सगळं विश्व म्हणजे एक वेल आहे. जसं वेलीचा एक एक अंकुर 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 वाढत जातो आणि तिचा पसारा वाढतो, आणि तीच जर छेदून टाकली तर तिचं सगळं अस्तित्व संपतं. पण पुन्हा एकदा ती नव्यानं, जो काही अंकुर खाली पोचला असेल तो पुन्हा नव्यानं निर्माण होतो. म्हणून म्हटले बघा, का बीजची तरु जाहले अथवा का बीजची जाहले तरु अथवा भांगारची अलंकारू, तैसे मजे एकाचा विस्तारू, हे जग ते हे जग. एक बी पेरतो. आता बघा, 1 किलोभर किंवा 2 किलो किंवा 4 किलो ज्वारीचे दाणे किंवा गव्हाचे, जे काय साळीचे, हा शेतकरी पेरत असतो आणि त्याच्यातून टनाटनाने धान्य मिळतं. म्हणजे ही सगळी किमयाच आहे ना. तसा हा भगवंताचा सगळा विस्तार आहे. पण ते अव्यक्तपणे थिजले, तेची मग विश्वाकारे वोथी जिले. पण ते अव्यक्तपणे आत्ता सगळं थिजून राहिलेलं आहे, काहीही दिसत नाही आहे. आणि नंतर हेच सगळ्या विश्वाकारात आपल्याला जाणवायला येतं. तैसे अमूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणे. तसंच ही सगळी अमूर्त असून सुद्धा हे सगळं विस्तार पावलं आहे. सगळं जग आपल्याला दिसतंय, हे खरं वाटतंय, पण खरं जग आहे का ते? आमच्या इथे आत्ता ज्ञानवी नावाची छोटी आमची मैत्रीण आलेली आहे आणि ती बघतीये की कसं हे काय चाललेलं आहे. तर महदादी देहाते इये अशेष ही भूते, परी माझा ठाई बिंबते, तैसे जळी कोण. जळामध्ये जसं प्रतिबिंब दिसतं तसं महत, बुद्धी, अलंकार, अहंकार वगैरे ही जी सगळी तत्व आहेत ना सूक्ष्म, तर ती सगळी ही अशेष आहेत, या प्राणीमात्रामध्ये भरून राहिलेली आहेत आणि त्याच्यात भिन्नता काहीही नाही किंवा भेद काहीही नाही. तो परमात्मा आणि हे जग एकच झालेलं आहे.
आता ओळीनं आपल्याला सलग घेतल्या की जरा उभ्या त्या छान लक्षात बसतील. तेवी आपणची आपुला पोटी, तेवी आपणची आपुला पोटी, आपण या दृश्य दाविता उठी, आपण या दृश्य दाविता उठी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. वेगवेगळ्या दृष्टांतातून आणि शब्दातून पुन्हा पुन्हा तेच पटवून देत आहेत की आपणची आपुला पोटी, तेवी म्हणजे त्याप्रमाणे आपणच आपल्या पोटी आपल्याला दृश्य दाखवत जो परिणाम प्राप्त होतो, आपणच आपल्याला हे दाखवतोय आपल्याच पोटी, आपणच आपल्याला हे सगळं दृश्य दाखवतो. आणि मग द्रष्टा दृश्य आणि दर्शन, जशी त्रिपुटी ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, कर्ता करण आणि कर्म, हे 3 गोष्टी सगळ्या असतात, त्याला त्रिपुटी असं म्हणतात. तसं द्रष्टा दृश्य आणि दर्शन, द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे जे समोर आत्ता आपण पाहतो आहेत ते, आणि जे मला दिसतंय जी कृती आहे त्याला म्हणायचं दर्शन. तर या त्रिपुटीच्या रूपाने हा सगळा परमात्माच मांडलेला आहे, म्हणजे विस्तार पावलेला आहे. त्यानं हे सगळं निर्माण केलं, हे दृश्य जग. ते पाहण्याची क्रिया म्हणजे दर्शन, आणि पाहणाराही तोच आहे. म्हणजे ही त्रिपुटी इथं संपते, किंवा त्रिपुटी ही खरी नाही आहे, ती मायाच आहे. आणि त्यामुळं आपल्याला हे सगळं जे सारखंच दिसतं, एकच वाटतं, पण खरं जे 3 वाटतं ते खरं एकच असतं. म्हणजे द्रष्टा दृश्यादी भाव हा आत्म्याच्या आश्रयामुळं होत असतं, आणि त्याच्या अधिष्ठानाशिवाय घडणारच नाही. आत्माच जर नसता तर हे काही घडलं असतं का? नाही. आत्माच आपल्या पोटातून आपल्याला दृश्य करून आपणच द्रष्टा होऊन त्रिपुटीचा व्यवहारही, मांडणीही या ज्ञानामार्फत किंवा संवितीमार्फत करतो. लहान मुलाला बघा, काहीच कळत नाही, तो बघतो, पण त्याला कशाचं ज्ञान असतं का? नाही. त्याला वेगळे पण काही कळतच नाही, त्याला सगळं एकसारखंच दिसतं. तो अज्ञानी आहे, पण म्हणजे त्याला ह्याबद्दलचं काही ते भेदाभेदाचं ज्ञानच नाही आहे. पण आपल्याला मात्र जे दिसतंय ते वेगळं वाटतंय, बघणारा मी वेगळा आहे, आणि जी कृती घडती आहे दर्शन ती वेगळी आहे. म्हणजे ही त्रिपुटी सतत आपल्या डोक्यामध्ये असते. म्हणजेच आपणच आपल्याला आपल्या पोटी आपल्याला दृश्य दाखवत जो परिणाम मला प्राप्त होतो तो द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीच्या रूपानं परमात्माच मांडला गेला आहे, म्हणजे विस्तार पावलेला आहे. आता विषय काय चालला आहे की परमात्म्यापासून हे जग झालं. ते कसं झालं? आता 15, 16, 17 3 ओव्यामध्ये आपण पाहिलं की परमात्म्याचं जे स्फुरण आहे ते म्हणजे हे जग आहे. परमात्म्याला सहज असं वाटलं की आपण विस्तार पावावं. मी आत्ता जे मगाचे वाक्य बोलले होते की एक हा अहम एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे पण मी आता बहु व्हावं, अनेक व्हावं, आणि म्हणून त्याला असं स्फुरण झालं, व्यापक व्हावं, आपण एकच आहोत, अनेक रूपांनी नटावं. त्याचा हा जो आदी संकल्प होता, एकोहम बहुश्याम, मी एक आहे पण मग नावेक क्षोभोनी, म्हणजे आता परमात्माच विश्व झाल्यामुळं दृश्यही तोच झाला, द्रष्टाही तोच झाला, आणि दर्शनही तोच आहे. म्हणजे तो जगाकडं पाहून म्हणतो की मी हे विश्व मीच आहे, माझ्याखेरीज इथं दुसरं काहीच नाही. म्हणजे त्रिपुटी तोच झाला, द्रष्टा दृश्य द्रष्टा आणि दर्शन, तोच सच्चित आनंद स्वरूप आहे. आता जगातल्या एखाद्या पदार्थाकडं पाहताना अज्ञानी माणूस काय करतो, त्याची भिन्नता असते. आता एखादं म्हणेल हे आंब्याचं झाड आहे, हे आंब्याचं फळ आहे, ते सगळं भिन्नता त्याला. शेजारी त्याला पेरूचं झाड दिसेल, पलीकडं सीताफळाचं दिसेल,
ते जे विविधता आहे ती त्याला सगळी जाणवते, ही त्रिपुटी असते. पण द्रष्टा म्हणजे आपला डोळा, दृश्य म्हणजे झाड, आणि दर्शन म्हणजे झाडाचं वर्णन. आपण म्हणा काय मोहर छान आलेला आहे, आता आंबे लागतील. तर हे जे वर्णन आहे, किंवा हा हापूसचा आंबा आहे, हा साधा रायवळ आंबा आहे, त्याचा रंग कसा आहे, हिरवा आहे, आता तो त्याला पाड आल्यानंतर थोडासा पिवळा व्हायला लागतो. त्याचा आकार कसा आहे, तर केवढा मोठा आहे किंवा कुठा छोटासा आहे, हे जे सगळं आहे हे सगळं भिन्न भिन्न वाटतं. पण आत्म्याच्या दृष्टीनं द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे भिन्न असूच शकत नाही. कारण तो आंबा म्हणजेही तोच आहे, त्याचा रंग म्हणजेही तोच आहे, त्याची चव म्हणजेही तोच आहे, त्याचा आकार म्हणजेही तोच आहे. तर ही संवित्ती म्हणजे ज्ञान. आता द्रष्टा तर आत्मा झाला आणि दृश्यही म्हणजे जगही तोच झाला. मग दर्शन कुणाचं? सगळं तेच आहे, म्हणजे दर्शनही तोच आहे. म्हणजे दर्शनही त्या द्रष्ट्यातच आहे, त्या दृश्यातच आहे. मग तो दिसत का नाही? तर अविद्येमुळं दिसत नाही. हे अज्ञानाची आपल्याच्यावर एक झापड आलेली आहे. अंतर्दृष्टीनं आपण पाहत नाही. आपलं सगळं या चर्मचक्षुनी जे दिसेल तेच खरं असं आपण मानत राहतो. पण ज्ञानी किंवा आत्मज्ञानी माणसाला ते दिसू शकतं. म्हणून ज्ञानदेवांनीच म्हणले, तया नावदृश्याचे होणे, संवित्ती द्रष्टृत्वाणी जे तेणे, बिंबाबिंबत्व झालेपणे प्रतिबिंबासेनी. 17व्या ओवीत तेच सांगितलेलं आहे. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा याचे संदर्भ खूप आलेले आहेत. प्रतिबिंबामुळेच बिंबाला बिंबत्व येतं. तेवी आपणची आपुला पोटी, ही आत्ता ओवी झाली आपली. आपण या दृश्य दावित उठी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. जसा किडाळाचा दोषूज आहे, किडाळ म्हणजे सोन, तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात 82वी ओवी आहे की देह हा अहम. आपल्याला काय होतोय संकल्प? जीव जो आहे ना आपल्या अंतरंगात, तो म्हणतो मी देह आहे, आणि त्याचा लोभ झाला की अहम ब्रह्मास्मी असं त्याला ज्ञान होतं. पण अज्ञानाची उपाधी जोपर्यंत जीवाला आहे तोपर्यंत तो जगाकडं पाहताना हे सगळं भिन्न भिन्न वस्तूचं दर्शन घेत असतो. आणि याचा हाच अबोध किंवा अज्ञान. तोच आत्मज्ञानी झाला तर तो स्वतः ब्रह्म होतो. म्हणजे जीवाला ब्रह्मरूप हे तेव्हा येतं, जीवो ब्रह्मैव न अपरहा, आणि मीच सर्व काही आहे अशी त्याची स्थिती होती. द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी माझ्याच पोटात लुप्त होते. आत्माच त्रिपुटी मांडतो, आणि अशी त्रिपुटी मांडण्याचं काही कारणही नाही. पण त्या परमात्म्याला एकटेपणा जेव्हा नकोसं होतं, एकटेपण, तेव्हा त्याच्याच संकल्पाने तो बहुविध होतो. आता कोळी काय करतो, आपल्या कोळ्याचं उदाहरण नेहमी दिलं जातं की स्वतःच्याच पोटातून एक द्रव त्याच्या बाहेर निघत असतो, धागा निघत असतो, आणि स्वतःभोवती तो एक जाळं निर्माण करतो. आता स्वतःच्याच पोटातलं त्यानं द्रव काढलं, धागा काढला, त्यानंच जाळं विणलं, आणि पुन्हा ते धागे नको असले तर तो पुन्हा पोटात घेतो. म्हणजे द्रष्टा दर्शन दृश्य दर्शन ही त्रिपुटीसुद्धा हा भगवंत किंवा हा आत्मा आपल्यातून बाहेर काढतो आणि पुन्हा ती आपल्यातच सामावून घेतो. आता सूर्य काय करतो? सूर्य आपल्या किरणांनी सगळ्यांना स्पर्श करतो, पण त्याला कशाचा लेप लागतो का? नाही लागत. कठोपनिषदात म्हणलेलं आहे, सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षु न लिप्यते चाक्षुषई बाह्य दोषैः. आता खरंच सूर्य हा सगळ्यांचा चक्षु म्हणजे डोळा आहे,
त्याच्याशिवाय आपण काहीच पाहू शकत नाही. आता मगाशी म्हटलं तसं अंधार झाल्यावर आपल्याला काहीच दिसत नाही. आता उजेडात आपल्याला सगळं दिसते. म्हणजे दिवस उजाडला की आपल्या डोळ्यांना सगळं दिसायला लागतं. पण डोळ्यांचे दोष काही सूर्याला लागत नाहीत. तो असतोच, त्याला काही हे सगळं भिन्नता दिसत नाही. तसं एकच तथा सर्वभूतांतरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः. आता खरा एकच आहे, सगळ्या प्राणीमात्रांमधला एकच आत्मा आहे आणि तो कशानेही लिप्त होत नाही. म्हणजे बाहेरची जी सुखदुःख आहेत, तुझं माझं आहे, आप परभाव आहे, असा कोणताही दोष आत्म्याला लागत नाही किंवा आत्मरूप झालेल्या आत्मज्ञानाला लागत नाही. ज्ञानदेव होते, तुकाराम, त्यांनी कधी हा भेद केला का हो? भेदाभेद अमंगल म्हणतात ते, की तो भेद आणि अभेद म्हणजे तो ठेवायचाच नाही आहे, ते सगळं अमंगल. आणि जसा आत्मज्ञानी माणसाला नाही तसा तो परमात्म्याला तर नाहीच नाही. म्हणून सगळी त्रिपुटी ही वरवरची आहे, ती आपल्यातून आपणच काढतो आणि पुन्हा तो आपल्यातच सामावून टाकतो. जसा एखादा जादूगार, त्याची असते बघा ती गंगेची प्रार्थना, मला नेहमी लहानपणापासून कौतुक वाटायचं. एवढीशी कळशी असते, त्याच्यातनं तो गंगेची प्रार्थना म्हणलं की त्यातनं पाणी काढणार आणि पुन्हा तशीच ठेवणार. ती रिकामी झालेली वाटते आणि पुन्हा ती भरलेली असते. म्हणजे आपलंच आपल्यातनं बाहेर काढायचं आहे आणि आपलंच आपल्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. ही कल्पना ज्ञानदेवांनी असा छान, चांगदेवांना म्हणजे आपल्याला सगळ्यांना पटवून दिलेली आहे. ही बाहेरची सुखदुःख ही आपण काही मानायचं कारण नाही, पण आपण त्यातच रमलेलं असतो. 3-4 मिनिट राहिलेली आहेत. दादा कुणी म्हणत असेल काही तर म्हणजे इथे थांबूया. मग 19वी ओवी आपण उद्याला घेऊया. नाही तर मी प्रार्थना घेऊन थांबते आणि मग कुणाला बोलायचं असेल तर बोलू द्या. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.